हे आपण सर्वजण उभं राहूया आणि पुन्हा आपल्या भक्तिगीताने आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. परम मंगला गौरव तुला परम वत्सला. नमः परम मंगला गौरव तुला परम वत्सला. अगाध्वया सदानुभव अगाध्वया सदानुभव तुझा त्रिविध मूर्तीला गौरव तुला परम वत्सला. गौरव तुला परम वत्सला. प्रार्थना करूया. त्या प्रभू परमेश्वर देई बापाचा आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली, आपल्या जाण्या येण्यामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तो आपला सहाय्य करता झाला. यासाठी त्या प्रभू देई बापाचे आभार मानूया, त्याला धन्यवाद देऊया. थोर आणि जिवंत देई बापा, मनापासून तुझे आभार मानित, तुझी स्तुती करीत पुन्हा आज एक वार आम्ही तुझ्या समोर येतो राजा. ऐत देई बापा, तुझ्या सर्व दयेसाठी प्रभू, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या प्रेमासाठी आम्ही आज तुझे मनापासून आभार मानतो. ऐत देई बापा, तुझ्या सर्व उपकारांसाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. तू करत असलेल्या सर्व संरक्षणासाठी, पुरवठ्यासाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो देई बापा. परमेश्वर देई बापा, आज ही सुंदर संधी तू आम्हास दिली, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येणे, पवित्र देई बापा तुझ्या उपकारांचं स्मरण करणे, तुझे आभार मानणे, तुझ्या समवेत तुझ्या उपस्थितीमध्ये वेळ घालविणे. आज देई बापा तुझ्या मेजासमोर देखील आम्हाला यायचं आहे प्रभूची. या सर्व देई बापा सहाय्यासाठी, संधीसाठी, या सहभागितेसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. थोर जिवंत देई बापा, आम्ही जेव्हा तुझ्या समोर येत आहोत तू आम्हावरती दया कर. देई बापा, तू आठवतो की आम्ही केवळ माती आहोत राजा. आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर प्रभूची. आणि आज एक वार पुन्हा तुझ्या उपस्थितीमध्ये पवित्र देई बापा ती मोकळीकता अनुभवण्याकरिता तू आमचं सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाची क्षमा तू कर प्रभू. तुझी उपस्थिती आम्हामध्ये असू दे. आज तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या लेकरांचे शारीरिक रोग तू बरे कर, आत्मिक रोग तू बरे कर. पवित्र देई बापा, जे मनाने दुःखी आहेत पवित्र देई बापा, आज पुन्हा एकदा त्यांची बांधणी कर. आणि माझ्या देई बापा, तुझं आणि केवळ तुझं गौरव आज तू प्रत्येकाच्या जीवनामधून तू करून घे. पवित्र देई बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. या भक्तीच्या वेळेमध्ये उत्तम प्रकारचं वातावरण तू आम्हास दे. तुझ्या लेकरांचं येणं जाणं सुरक्षित कर प्रभू. जे आमची प्रियजन आज दुखणाईत आहेत, बिछाण्यावर आहेत, आजारी आहेत प्रभू, अशा प्रत्येकालाही
तू स्पर्श करून तुझा आरोग्य तू दे प्रभू. पुन्हा एकदा पवित्र देव बापा तुझे मनापासून आभार मानतो आणि आजची सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये सोपवीत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. नाताळ आणि नवीन वर्ष सुखाचं जाओ. डिसेंबरचा हा पहिला रविवार आहे आणि या पहिल्या रविवारी जेव्हा परमेश्वर देव बापाने त्याच्या भक्ती मंदिरामध्ये येण्याकरिता आपलं सहाय्य केलेलं आहे त्याला धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया. पहाव दूत कसे गाते उपासना संगीतामधून 70 नंबरचे हे गीत गात प्रभूला गौरव आणि सन्मान देऊया. पहावो दूत कसे गाती, पहावो दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवर, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवर, नरावर कृपा होय वदती, नरावर कृपा होय वदती, जय जयकारे योमी सारे ग्रहणे दन दनती, जय जयकारे योमी सारे ग्रहणे दन दनती, प्रीती नाव रूप धरती, प्रीती नाव रूप धरती, दीन नरास्तव दीन होऊनी या भुवनी येती, दीन नरास्तव दीन होऊनी या भुवनी येती, हिऱ्या समरवीजीच्या वरती, हिऱ्या समरवीजीच्या वरती, तीच अंगुली मुकी घालुनी लघु गोष्टी रमती, तीच अंगुली मुकी घालुनी लघु गोष्टी रमती, ख्रिस्तात अंगुली फिरती, ख्रिस्तात अंगुली फिरती, तसे फिरावे हीच निरंतर देहा मारुती, तसे फिरावे हीच निरंतर देहा मारुती, पहावो दूत कसे गाते, पहावो दूत कसे गाते, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. पहाव दूत कसे गाती. मला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता घेऊन स्वर्गातून स्वर्गदूत येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची माहिती मरियाला, त्याच्यानंतर त्याच्या जन्मानंतर आम्हाला माहिती आहे स्वर्गदूतांना तो त्या ठिकाणी देतो आणि स्वर्गातील स्वर्गदूत देवाचा जय जयकार करीत त्या ठिकाणी प्रभूचं गौरव त्या ठिकाणी करतात. आणखीन एक गीत यावेळेस आपण गाऊया. पतिता येत चल सुचिवायाला प्रभू येशू पदास धरी.
ताये चल सुशिवायाला प्रभु येशु पदास दरे अध सिंधू मधुनितरायाला प्रभु येशु कृपाच दरी प्रभुच्या 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 दयवंद्य पदा जगदुतारक गुरु राजांचा न तुझा पथमुक्ती पदा प्रभु येशू क्षितिवरी आलाया बघतोची समर्थ सखा अधपाशा जळ करी तोडाया तुझ देईल नित्य सुखा प्रभुच्या 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 दयवंद्य पदा जगदुधारक गुरु राजाचा न तुझा पदमुक्ती पदा म्हणवितो पतीच सखाले अधमुक्ती विनम्रजना म्हणून तू शरण तया जाई प्रभु देईल शांती म्हणा प्रभुच्या 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 दरवाजा पदा जगदुधारक गुरु राजाचा न तुझा पथमुक्ती पदा मनुजाच्या हरी अवघ्यातापा प्रणती करुणा करीतो प्रभु पाशी चलत जुनी पापा शरणागत तारक तो प्रभुच्या 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 दरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजाचा न तुझा पदमुक्ती पदा पंडिता रमाबाई म्हणतात की न तुझा पथ मुक्तीपदा दुसरा मार्ग नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. स्वर्गाचं दार प्रभू येशू ख्रिस्तच आहे. मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये तारण मुक्ती जर पाहिजे असेल, जर मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये खरा आनंद खरी शांती पाहिजे असेल तर मग त्याकरिता एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि विमलांटे आपल्यासाठी एक स्तोत्र वाचतील. हे देवा, देव जो आमचे सामर्थ्य त्याचे मोठ्याने गुणगान करा. याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. स्वरावर गीत म्हणा आणि डब इकडे घेऊन या मंजूळ विना व सतार वाजवा. शुक्ल प्रतिपदेस पौर्णिमेस आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा. कारण इस्रायलासाठी नियम आहे. हा याकोबाच्या देवाचा निबंध आहे. तो मिसर देशावरून गेला तेव्हा त्याने यहोशाफात हाच निबंध साक्षीसाठी ठेविला. ज्याला मी ओळखले नव्हते त्याचे भाषण मी ऐकले. ते असे की मी त्याच्या खांद्यावरला भार काढलेला आहे, त्याच्या हातातली पाटी काढून घेतली आहे. तू संकटात असता आरोडी केली तेव्हा मी तुला सोडविले. मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले. मरीबाच्या जलाजवळ मी तुला पारखले. अहो माझ्या लोकांनो ऐका, मी तुम्हास बोध करतो. हे इस्रायला, तू माझे ऐकशील तर बरे होईल. तुला अन्य देव नसावा. तू परक्या देवाच्या पाया पडू नये.
मी तुझा देव परमेश्वर आहे. मीच तुला मिसर देशातून बाहेर काढेले. तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरेन. परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही, इस्रायलाने माझे ऐकले नाही. यामुळे मी त्यास त्याच्या हृदयाच्या निष्ठुरतेप्रमाणे वागू दिले. ते आपल्या संकल्पाप्रमाणे चालले. माझे लोक माझे ऐकते. इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. मी तेव्हा त्याच्या वैराचा मोड करेन. त्याच्या शत्रूवर मी आपला हात चालवीन. परमेश्वराचे देष्टे त्याला वंश होतील, पण इस्रायलाचा काल अखंड राहील. मी त्याला गव्हाचे स्तवन खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करेन. स्तोत्रसंहिता 81 आणि त्यांनी आपल्याकरिता वाचलेलं आहे. आणि या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे हा देवाचा चांगुलपणा व इस्रायलचा बंडखोरपणा याविषयी तो सांगत आहे. देवाचा चांगुलपणा आम्हाला या प्रकारे समजून घेता येतो किंवा अनुभवता येतो की मनुष्य हा वारंवार देवाच्या विरोधात वागतो, त्याच्या विरुद्ध बंडखोरी करतो, तरीही परमेश्वर देव त्याच्यावरती प्रीती करतो आणि त्याला मोठ्या प्रेमाने आपल्या जवळ करतो. इस्रायल राष्ट्राच्या संपूर्ण इतिहासामधून आम्हाला तेच शिकायला मिळतं. केवळ इस्रायल राष्ट्रच नाही, आज जेव्हा तुम्ही आणि मी या प्रभू परमेश्वरावरती विश्वास ठेवलेला आहे, जेव्हा आम्ही आमचं जीवन त्याला समर्पित केलेलं आहे, जेव्हा आम्ही त्याचे लोक म्हणून या भूतलावरती आहोत, आम्हाला माहिती आहे की आम्हीही वारंवार त्याच्या विरोधात वागतो. त्याला न आवडणाऱ्या गोष्टी पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये असतात. तरीही परमेश्वर देव हा आपल्यावरती प्रीती करतो. तरीही परमेश्वर देव हा आपल्याला मोठ्या प्रेमाने जवळ करतो. परमेश्वर देव वचन 13 असं म्हणतो की माझे लोक माझे ऐकतील, इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. किती सुंदर ना. देव मनुष्याला आव्हान करतो की माझे लोक माझं ऐकतील तर बरे होईल. इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरं होईल. देव त्याच्या लोकांकडून, देव विश्वासणाऱ्यांकडून काय अपेक्षा करतो? तुम्ही आणि मी त्याचं ऐकावं, तुम्ही आणि मी त्याच्या मार्गाने चालावं. प्रभू येशू ख्रिस्त हा जो जीवनाचा मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही चालावं. आणि ज्यावेळेस आम्ही या मार्गाने चालतो ना, संपत असताना तो असं म्हणतो की मी त्याला गव्हाचे सत्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधांनी मी तुला तृप्त करेन. किती अद्भुत रीतीने परमेश्वर देव आम्हाला या भूतलावरती आशीर्वादित करणार आहे, आमचा पुरवठा करणार आहे ना. उत्तमातील उत्तम, उत्तमातील उत्तम. कारण प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा जीवनाचा मार्ग आहे, जो तारणाचा मार्ग आहे, आम्हाला माहिती आहे की तोच आमचा उत्तम मेंढपाळ देखील आहे. आणि हा उत्तम मेंढपाळ आपल्या लोकांना सर्व उत्तम गोष्टींचा पुरवठा करणारा आहे. आणि म्हणून या आनंदाच्या दिवसांमध्ये तुम्ही आणि मी परमेश्वराचं ऐकावं आणि परमेश्वराच्या मार्गाने चालावं. म्हणजे हा परमेश्वर देव आम्हाला सर्व चांगल्या गोष्टींचा पुरवठा करणारा, आम्हाला या भूतलावरती आशीर्वादित करणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. देवा ही वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करोत. त्यावेळेस प्रभू देवबापाचा आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आनंदाने भरून है ना, स्वर्गातून स्वर्गदूत येतात आणि केवढ्या मोठ्या आनंदाने ते उत्साह करीत प्रभू परमेश्वराची स्तुती करतात. कॉयर यावेळेस पुढे येईल, कंबाईन कॉयर असेल आणि या संपूर्ण महिन्यामध्ये कंबाईन कॉयर असेल. सर्वजण मिळून त्या प्रभू परमेश्वराचे आभार मानूया, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आप सभी को मसीह में सलाम. आज का दिन प्रभु ने हमें दिखाया, इसलिए उसके नाम को धन्यवाद करते हैं. कुछ गीतों को गाकर हम उसकी महिमा और स्तुति प्रशंसा करते हैं. तो पहला गीत हम ताली बजा के गाएंगे, रब की हुए सन्ना, हमेशा रब की हुए सन्ना.
रब की होवे सना हमेशा, रब की होवे सना, रब की होवे सना हमेशा, रब की होवे सना, रब की होवे मदद सराई, रब की होवे मदद सराई, उसके नाम की सना, उसके नाम की सना हमेशा, रब की होवे सना, रब की होवे सना हमेशा, रब की होवे सना, रब के घर में होवे सिताई, रब के घर में होवे सिताई, उसकी हम दो सना, उसकी हम दो सना हमेशा, रब की होवे सना, रब की होवे सना हमेशा, रब की होवे सना, जय के जोर से फूको नसीके, जय के जोर से फूको नसीके, पर्वत बीन बजा, पर्वत बीन बजा हमेशा, रब की होवे सना, रब की होवे सना हमेशा, रब की होवे सना, बांसुरी पर सोना सुरे सुरेली, बांसुरी पर सोना सुरे सुरेली, जन जन झांझ बजा, जन जन झांझ बजा हमेशा, रब की होवे सना, रब की होवे सना हमेशा, रब की होवे सना, कामों में है वो कैसा कादिर, कामों में है वो कैसा कादिर, उसकी कुदरत बता, उसकी कुदरत बता हमेशा, रब की होवे सना, रब की होवे सना हमेशा, रब की होवे सना, सारे मिलकर ताली बजाओ, सारे मिलकर ताली बजाओ, गाओ रब की सना, गाओ रब की सना हमेशा, रब की होवे सना, रब की होवे सना हमेशा, रब की होवे सना। हमें हर जगह जय देने वाले प्रभु यीशु को स्तुति प्रशंसा, वो हमें आनंद शांति और सामर्थ देता है, तो हम उसकी महिमा करेंगे और दूसरा गीत गाएंगे। जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद, जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद, जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद, जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर
देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। छुटकारा देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। चंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। छुटकारा देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर यीशु जिंदा है वो आने वाला है। यीशु जिंदा है वो आने वाला है। शांति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। मुक्ति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। शांति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। मुक्ति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे। यीशु जिंदा है वो आने वाला है। यीशु जिंदा है वो आने वाला है। आनंद देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। सामर्थ देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। आनंद देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। सामर्थ देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे। यीशु जिंदा है वो आने वाला है। यीशु जिंदा है वो आने वाला है। हम सबको पता है यीशु जिंदा है और वो आने वाला है। मैं तुम्हें आज ऐसा संदेश देता हूँ कि आज दाऊद के नगर में तुम्हारे लिए मुक्तिदाता ने जन्म लिया है, वही प्रभु यीशु है। तो आइए हम उसको नाम को ऊंचा उठाएंगे, अपने जगह पे खड़े हो जाएंगे और गीत को गाएंगे, शोर दुनिया में ये हो गया। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। गड़िए रात में भेड़ों को चराते थे, गड़िए रात में भेड़ों को चराते थे, गड़िए रात में भेड़ों को चराते थे, गड़िए रात में भेड़ों को चराते थे। दूत संदेश उन्हें दे गया, दूत संदेश उन्हें दे गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया में ये हो गया,
करके ये गाते थे, स्वर्ग झूम झूम करके ये गाते थे, स्वर्ग झूम झूम करके ये गाते थे, स्वर्ग झूम झूम करके ये गाते थे। सारी दुनिया का नूर आ गया, सारे दुनिया का नूर आ गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। मजूसी सोना मूल्यवान लेके आए थे, मजूसी सोना मूल्यवान लेके आए थे, मजूसी सोना मूल्यवान लेके आए थे, मजूसी सोना मूल्यवान लेके आए थे। देखो मरियम का लाल आ गया, देखो मरियम का लाल आ गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह 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 हो गया। हम सबके पापों के लिए वो इस जगत में आया, उसने हमारे पापों को अपने ऊपर लिया और हमें मुक्ति और शांति दिलाई। तो आइए हम अपनी आँखों को बंद करेंगे, अपना पूरा ध्यान उसकी ओर लगाएंगे, अपना तन और मन से उसकी गीतों को गाएंगे। मुक्ति दिला यीशु नाम, शांति दिला यीशु नाम। यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर, यीशु है दाता यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान। यीशु शांति
सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। क्रूस पर अपना खून बहाया, क्रूस पर अपना खून बहाया, सारा झुकाया दाम, सारा झुकाया दाम, सारा झुकाया दाम, सारा झुकाया दाम। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। धन्यवाद धन्यवाद प्रभु, हम सारी बातों के लिए तेरे नाम को धन्यवाद देना चाहते हैं प्रभु। तू हमारे लिए कितना अच्छा है प्रभु, तूने हमारे पापों को अपने ऊपर लिया प्रभु, तूने हमारे सारे गुनाह अपने ऊपर लिए, उस लहू को तूने बहाया प्रभु, जिससे हम शुद्ध हुए प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु इस स्तुति प्रशंसा के लिए प्रभु, जो तूने हमें इस समय को हमारे जीवन में जोड़ा प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु, जो भी हमने स्तुति प्रशंसा की है वो आपके सेवा का भंडार में आप ग्रहण कीजिए प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु, आज का जो वचन आएगा प्रभु, वचन के अनुसार हम चल सके प्रभु। उस वचन को हम अपने मन में लेके तेरी स्तुति महिमा करें प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु इस सब मंडली के लिए प्रभु, जो आने के राह पर है प्रभु, उनको आने का मन दे प्रभु। जो आ नहीं सकते प्रभु, उन सबको तू अपनी राह पे ला प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु आज की इस वचन के लिए प्रभु, वचन के अनुसार हम चल सके प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु, जो भी हम आज तेरे मेज के आगे जाएंगे प्रभु, तो हमारे मन को बदल प्रभु, तो हमारे मन को शुद्ध कर प्रभु, हमको उसकी योग्य तो बना प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु और इस भारत देश के लिए प्रभु, भारत देश में हर एक जो भी आपके लोगों का जो छल हो रहा है प्रभु, उस छल को तो रोकिए प्रभु। उन सबको तो सहन शक्ति दीजिए प्रभु, उनकी तो मदद कीजिए प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु, जो भी निर्णय लेते हैं प्रभु, निर्णय को तो वो आपकी ओर से हो सके प्रभु। जो भी वो काम करते हैं प्रभु, वो काम आपकी ओर से हो सके प्रभु। उनको न्याय निवृत्ति और सामर्थ्य आप पूरा प्रभु। ये छोटी सी विनती हमारा उद्धार करता यीशु मसीह, इसके नाम से मांगता हूँ, आमीन। परमेश्वर देई बापाच्या वचनांकडं यावेळेस आपलं लक्ष आपण लावूया। लूक शुभ वर्तमान आपण काढूया। लूक शुभ वर्तमान अध्याय 19 आपण काढूया। लूक शुभ वर्तमान अध्याय 19 आणि वचन 1 ते 10 पर्यंत मी आपणासाठी वाचत आहे। त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता, तेव्हा पहा जक्कै नावाचा कोणी एक मनुष्य होता। तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता। येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना।
कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊ त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी व तारण्यास आला आहे. देवबाप, ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करोत. प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, तुझ्या वचनांकडं यावेळेस आम्ही लक्ष लावत आहोत. या वचनांवरती आम्ही मनन करत असताना प्रभू, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. तू आम्हासोबत बोल. पवित्र देवबापा, आम्हास उत्तेजन दे. तुझं वचन जे सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेलं आहे, त्या तुझ्या वचनाचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकावरती होत. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो. प्रभू, तुझे आभार मानतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. जो शास्त्र भाग आपण वाचलेला आहे, आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचा अशा प्रकारचा हा शास्त्र भाग आहे. जक्कयाची गोष्ट जी आहे, आम्हाला माहिती आहे की आम्ही संडे स्कूल पासूनच ती ऐकत आलेलो आहोत, आणि जणू काही न कळत हा संपूर्ण संदर्भ, ही घटना ही आम्हाला तोंडपाठ झालेली आहे. आणि जसं आम्ही जक्कयाचं नाव घेतो ना, जणू काही एखादी रील आमच्या समोर फिरावी, त्याप्रमाणे ही सर्व स्टोरी, ही सर्व गोष्ट जी आहे ती आमच्या नेत्रांच्या पुढं फिरत असते. जक्कय कोण होता याचं फारसं डिटेलिंग, किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो की त्याची वंशावळ जी आहे ती आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट दिलेली नाही. परंतु एवढं मात्र आम्हाला माहिती आहे की तो अब्राहमाचा पुत्र आहे. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. तो एक यहुदी आहे. जरी त्या ठिकाणी तो जकातदार आहे, टॅक्स कलेक्टर जरी तो त्या ठिकाणी आहे, तरीही आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की तो एक यहुदी आहे. अब्राहमाचा पुत्र त्याला त्या ठिकाणी म्हटलेला आहे. आणि या गोष्टीचा सार जो आहे तो आम्हाला माहिती आहे कशामध्ये आहे, तर जक्कयाचं जे परिवर्तन आहे त्यामध्ये या घटनेचा, या स्टोरीचा पूर्ण सार आम्हाला पाहायला मिळतो. जक्कयाचं झालेलं परिवर्तन हा या घटनेचा मुख्य भाग त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. प्रभू येशू ख्रिस्त हा जक्कयाच्या घरी का गेला, त्याचं सार किंवा त्याचं उत्तर जक्कयाच्या परिवर्तनामध्ये आहे. लोक त्या ठिकाणी कुरकुर करत आहे, त्याचं देखील सार किंवा त्याचं देखील उत्तर आम्हाला जक्कयाच्या परिवर्तनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला याचं उत्तर देखील आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कशासाठी आला प्रभू येशू ख्रिस्त? हरवलेले शोधावयास व तारावयास तो या जगामध्ये आलेला आहे. या दिवसांमध्ये जेव्हा संपूर्ण जग ख्रिस्त जन्मोत्सवाच्या आनंदाकडे वाटचाल करत आहे, तुम्ही आणि मी देखील त्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे. कदाचित पुष्कळांची शॉपिंग झालेली असेल, खरेदी झालेली असेल, आणि योजना, आमचं प्लॅनिंग जे आहे ते तयार असेल की यावेळेस ख्रिसमसमध्ये आम्ही काय काय करणार आहोत, चर्चच्या कोणत्या भागांमध्ये आम्ही पार्टिसिपेट करणार आहोत, कोणते दिवस आम्ही आमच्या फॅमिलीसोबत वेगळ्या प्रकारे एन्जॉय करणार आहोत. मे बी सगळं है ना, आमचं पूर्व नियोजन या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या आनंदाकरिता त्या ठिकाणी पूर्ण झालेलं असेल. प्रियांनो, हा आनंद आम्ही साजरा करत असताना
जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा उद्देश आम्हाला समजत नाही, जोपर्यंत तो उद्देश आमच्या जीवनामध्ये पूर्ण होत नाही, तोपर्यंत सर्व आनंद कसा आहे, व्यर्थ तो आहे. प्रभू येशू ख्रिस्त का आला? हरवलेले शोधावयास आणि तारावयास तो आला. या डिसेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेस आम्ही या आनंदाकडे वाटचाल करीत आहोत ना प्रियांनो, आपला प्रयत्न हा असणार आहे की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला त्या गोष्टींवरती मनन करावं. त्या गोष्टींवरती आम्ही मनन करण्याचा उद्देश हा आहे की ह्या मननाद्वारे, या उद्देशाद्वारे आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करता यावं की तो उद्देश माझ्या जीवनामध्ये पूर्ण झालेला आहे काय. मी आनंद साजरा करीत आहे, खरंच तो उद्देश पूर्ण झालेला आहे काय ना. तुम्ही आता या दिवसांमध्ये जेव्हा मार्केटमध्ये जाल ना, तुम्हाला बऱ्याचशा दुकानांसमोर ख्रिसमसचं डेकोरेशन पाहायला मिळेल. वेगवेगळ्या मोठमोठ्या मॉल्समध्ये ख्रिसमस ट्री उभी केलेली, सांता क्लॉज त्या ठिकाणी आहे. त्या लोकांकडे पाहिल्यानंतर असं वाटेल, बापरे, यांना ख्रिसमसचा केवढा मोठा आनंद आहे. ते खरंच आनंद करतात का? त्यांना आनंद आहे काय? त्यांना आनंद नाही आहे. त्यांचा तो बिझनेस आहे, त्यांचा तो व्यवसाय आहे. ख्रिसमस आहे तर मग ख्रिसमसचं एक वातावरण मार्केटमध्ये तयार करावं, जेणेकरून लोक, ज्यावेळेस विश्वासणारे लोक त्या मार्केटमध्ये येतील, त्यांनी आपल्या दुकानाकडे आकर्षित व्हावं, त्यांनी आपल्या दुकानामध्ये यावं, आपल्या दुकानातून त्यांनी खरेदी करावी. बिझनेस, व्यवसाय. खरा आनंद त्या ठिकाणी त्यांना नाहीये प्रियांनो. पुष्कळशे लोक तर त्यामधले विरोधकही असतील. पुष्कळशे लोक तर यांना कसं या आनंदामध्ये विरजन घालावं याही प्रयत्नाचे असतील, परंतु त्यांचा व्यवसाय म्हणून ते लोक त्या ठिकाणी त्या प्रकारे आम्हाला दाखवितात. खरा आनंद त्यांना नाहीये. तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत, आपण विश्वासणारे आहोत प्रियांनो. आम्हाला देखील आमच्या जीवनात ख्रिस्त जन्मोत्सवाचा खरा आनंद आहे काय? हा आनंद कसा मनुष्याच्या जीवनामध्ये येतो? हा काय आनंद असेल की ज्या आनंदाकरिता, या आनंदाची बातमी घेऊन स्वर्गातून स्वर्गदूत या भूतलावरती येतात? तो काय आनंद आहे प्रियांनो, हा तेव्हाच आम्हाला समजतो, किंवा याची परिपूर्ती आमच्या जीवनामध्ये तेव्हाच होते जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा उद्देश, त्याचं महत्त्व आम्हाला समजतं आणि आमच्या जीवनामध्ये तो उद्देश जेव्हा पूर्ण झालेला आहे, तेव्हाच या आनंदाचा खरा अनुभव आम्हाला आमच्या जीवनामध्ये घेता येतो. प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी जगात आला आम्हाला माहित आहे. तो हरवलेले शोधावयास आणि तारावयास तो आलेला आहे. या ठिकाणी आज हा विषय आपल्या समोर असणार आहे की प्रभू येशू ख्रिस्त हरवलेले शोधावयास व तारावयास या जगात आलेला आहे. दोन गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. एक तर शोधण्याकरिता आणि दुसरं म्हणजे त्यांचं तारण करण्याकरिता. दोन्ही विषय जे आहेत ते मोठे विषय आहेत आणि म्हणून एकाच रविवारला ते आपल्याला कठीण जाईल आणि म्हणून त्यातला जो पहिला भाग आहे ना, आज आपण त्या भागावरती आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त हरवलेले शोधावयास या जगामध्ये आलेला आहे. हरवलेले शोधावयास. आपण हरवलेले आहोत काय? आपण हरवलेले आहोत काय? आम्ही काय लहान आहोत का हरवण्यासाठी? लहान लेकरं हरवतात. गर्दीमध्ये आई वडील घट्ट हात पकडून ठेवतात. गर्दी आहे, हात सोडून जाऊ नको, हरवून जाशील. आम्ही तर मोठे झालेले आहोत, आम्ही हरवलेले आहोत काय? प्रियांनो, ज्यावेळेस या विषयाकडं मी ज्यावेळेस विचार करत होतो ना, तर हरवण्याचे दोन प्रकार मला त्या ठिकाणी लक्षात आलेत. हरवण्याचे दोन प्रकार. एक प्रकार ज्याला आपण असं म्हणू शकतो की लपणे. लपणे. मनुष्य स्वतःला लपवून घेतो.
मला असं वाटतं की इथं जेवढे पण आहेत ना, सगळेजण खेळले असतील है ना. आपण गेम खेळायचो, काय नाव होतं त्याचं आता मला नाव नाही आठवत, लेकरांना बरोबर आठवतात. हा, लपायचं आणि शोधायचं है ना. एक जण शोधतो, बाकीचे सगळेजण लपून जातात. लेकर आजही फार मोठ्या आनंदाने तो खेळतात. आपणही लहानपणी तो खेळलेलो आहे. लपणे हा एक प्रकार आहे. लपलेले आहेत आणि त्यांना शोधल्या जात आहे. लपणे, ज्या ठिकाणी ज्यामध्ये मनुष्य जो आहे हा स्वतःला लपवून घेतो. पवित्र शास्त्रामध्ये कोणी स्वतःला लपवून घेतलं बरं? आदामाने स्वतःला लपवून घेतलं. कोणापासून लपला तो? परमेश्वरापासून लपला. प्रभू येशू ख्रिस्त हरवलेले शोधावयास या जगामध्ये आला. या भूतलावरचा पहिला मनुष्य आदाम जो आहे तो परमेश्वरापासून लपला होता. जेव्हा परमेश्वर त्याला भेटण्याकरिता त्या ठिकाणी येतो, नेहमीप्रमाणे ज्यावेळेस परमेश्वर देव सहभागितेकरिता त्याच्या जवळ येतो, त्यावेळेस आदाम जो आहे हा लपलेला आहे. त्याने स्वतःला देवापासून लपवून घेतलेला आहे. पुष्कळदा मनुष्याच्या जीवनामध्ये हा प्रकार आम्हाला दिसून येतो. मनुष्य स्वतःला देवापासून लपवण्याचा प्रयत्न करतो. मुद्दामून तो देवापासून लपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. मुद्दामपणे, धीटपणे केलेली कृती आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. कारण काय असतं? का बरं मनुष्य स्वतःला देवापासून लपवण्याचा प्रयत्न करतो? वास्तविक पाहता लपू शकतो का? नाही लपू शकत. परंतु तरीही मनुष्य काय करतो? स्वतःला देवापासून लपवण्याचा प्रयत्न करतो. चूक असेल किंवा भीती असेल. आदाम आणि हवा यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस त्यांनी आज्ञाभंग केला, परमेश्वराची आज्ञा ज्यावेळेस मोडली, परमेश्वराच्या विरुद्ध जेव्हा ते वागले, त्यांच्या जीवनामध्ये भीती निर्माण झाली आणि त्या भीतीचा परिणाम म्हणजे त्यांनी स्वतःला लपवून घेतलं. परमेश्वरापासून ते त्या ठिकाणी लपलेत. आजही मनुष्य या प्रकारे करतो प्रियांनो. आजही मनुष्य देवाच्या विरुद्ध वागतो. आजही मनुष्य अवाज्ञा करतो आणि भीती असेल किंवा तो स्वतःला परमेश्वराकरिता स्वतःला सादर करत नाही. जेव्हा परमेश्वर देव त्याचं वचन आमच्या कानापर्यंत येतं, आम्ही आमचं मन कठीण करून घेतो. ज्यावेळेस परमेश्वराला आमची गरज असते त्यावेळेस आम्ही स्वतःला मागं ओढून घेतो. आम्ही परमेश्वराकरिता समोर येण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही परमेश्वराकरिता आमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही ज्या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतात प्रियांनो, आम्ही ते धरून ठेवतो, आम्ही त्या पकडून राहतो. ते आम्ही परमेश्वर जे देवबाप जेव्हा आम्हाला बोलावतो, आम्ही या सर्व गोष्टींच्या मागं स्वतःला लपवून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रभू येशू ख्रिस्त हरवलेले शोधण्यासाठी या जगामध्ये तो आलेला आहे. प्रियांनो, लपलेले ज्यांना शोधण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. खऱ्या अर्थाने जे हरवलेले आहेत असे लोक, खऱ्या अर्थाने आपण हरवलेले आहोत किंवा जे खरंच हरवलेले असतात. आम्हाला माहिती आहे, पुष्कळदा पेपरमध्ये न्यूज येते. वेगवेगळ्या प्रकारे आम्ही रस्त्याने चालत असताना असे आपल्याला पोस्टर लागलेले दिसतात, हरवलेला आहे. व्हॉट्सअपवर कधी कधी मेसेज येतात, अशी अशी व्यक्ती हरवलेली आहे, ती आता सापडत नाहीये, तिला शोधण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. खऱ्या अर्थाने हरवलेले आणि आणखीन खऱ्या अर्थाने जे हरवलेले आहेत प्रियांनो, त्यामध्ये देखील एक प्रकार आहे. माहिती आहे, थोडंसं किचकट आहे पण तू समजण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस मी असं म्हणतो ना, खऱ्या अर्थाने हरवलेले म्हणजे ते लोक ज्यांना माहीतच नाही की आपण हरवलेले आहोत. हा प्रकार समजतो का तुम्हाला?
ज्यांना माहीतच नाही की आपण हरवलेले आहोत. तुम्ही पहा, अनेक कार्यक्रमांमध्ये ना आमच्यासोबत लहान लेकरं असतात आणि मग आई वडील एकमेकांबरोबर इतरांबरोबर बोलण्यामध्ये व्यस्त असतात आणि लेकरं जी आहेत ना ती खेळण्यामध्ये व्यस्त असतात. आणि मग न कळत आई वडिलांना आठवतं की अरे बराच वेळ झाला मी माझ्या मुलीला बघितलं नाही, कुठं आहे. आणि आई वडील ना त्यांना शोधत राहतात, सापडत नाही, गर्दी पुष्कळ असते. पाहिलं का, इकडं पाहिलं. आता वास्तविक पाहता आहे त्या प्रीमायसेस मध्येच, त्या गर्दीमध्येच कुठंतरी, परंतु सापडत नाहीये है ना. आता ही अवस्था लक्षात घ्या, हा प्रकार लक्षात घ्या की आई वडील लेकरांना शोधत आहेत आणि लेकरांना माहीतच नाही की ते हरवलेले आहेत. लेकरं काय करतायत? खेळतायत, एन्जॉय करतायत, आनंद करतायत. जी संधी त्यांना मिळालेली आहे ना त्या संधीचा भरपूर उपयोग ते त्या ठिकाणी करतायत. आई वडील चिंतेत आहेत, काळजीत आहे की दिसत नाहीये. आज अनेक लोक ह्याच प्रकारामध्ये दिसून येतात प्रियांनो, की ते हरवलेल्या अवस्थेमध्ये आहे, परंतु त्यांना समजतच नाही की आपण हरवलेले आहोत. या जगामध्ये हरवलेल्या अवस्थेमध्ये आनंद करतायत, एन्जॉय करतायत ना. जसं जगावंसं वाटेल, जसं मनात येईल तसं जीवन जगतायत. समजतच नाही की आपण हरवलेल्या स्थितीमध्ये आहे. परमेश्वर देव आम्हाला शोधत आहे याची जाणीवच नसते. काही लेकरं है ना कळतच नाही, खेळत राहतात, एन्जॉय करत राहतात. आई वडील शोधून त्या ठिकाणी थकून जातात, चिंतेत राहतात. हरवलेली अवस्था ज्या ठिकाणी लेकरं तर एन्जॉय करतायत, आई वडील मात्र चिंतेत आहे. मित्रांनो, परमेश्वर देव अशा लोकांसाठी, परमेश्वर देव अशा आपल्या लेकरांसाठी नेहमी काळजीत आहे. नेहमी त्यांना कसं फिरवावं, त्यांना कसं लक्षात येईल त्यांची हरवलेली अवस्था, ही स्थिती त्यांना कशी समजेल आणि ते कसे परत फिरतील. जगामध्ये हरवलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींमध्ये त्यांनी स्वतःला व्यस्त करून घेतलेलं आहे. परमेश्वर देव हा प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा त्या ठिकाणी शोधत आहे, आम्हाला शोधत तो आहे प्रियांनो. आणि मग आम्हाला माहिती आहे की काही जण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी हरवलेले असतात. खऱ्या अर्थाने म्हणजे शोधणारे पण चिंतेत, काळजीत आणि हरवलेले पण घाबरलेले असतात. लेकरही कधी कधी ज्यावेळेस खरंच हरवतात ना घाबरलेले असतात, रडतात. हा पण एक प्रकार आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो प्रियांना. हरवलेले है ना, नेमकं काय आहे, हरवण्याचे प्रकार कसे आहेत, लपलेले, खऱ्या अर्थाने हरवलेले. प्रियांनो, अशा सर्व प्रकारच्या लोकांना शोधण्यासाठी हा प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा या जगामध्ये आलेला आहे. प्रियांनो, हरवलेले असणे प्रकार आपण पाहिले, याचा अर्थ काय आहे, ती स्थिती काय आहे, ती अवस्था काय आहे, याचा देखील विचार आपण करूया. हरवलेले आहेत म्हणजे नेमकं काय? आता मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही हरवलेले आहात काय? नाही. आपण कुठं हरवलेले आहोत? आपण चर्चमध्ये बसलेले आहोत है ना. इथून आम्हाला माहिती आहे आमच्या घरी कसं जायचं आहे, आम्ही मोठे झालेले आहोत, आम्ही हरवलेल्या स्थितीमध्ये नाही, आम्हाला असं वाटतं. हरवलेल्यांची स्थिती, अवस्था कशी असते माहिती आहे? ते विभक्त असतात, वेगळे असतात, विभक्त असतात. ज्यावेळेस एखादी व्यक्ती हरवते, काय होतं त्या ठिकाणी है ना, ती विभक्त होते, वेगळी होते. हरवलेल्यांची स्थिती ही अशीच आहे, ते विभक्त आहेत, हरवलेले आहेत. कोणापासून? देवापासून असे लोक जे आहेत हे वेगळे आहेत, दूर आहे. आणि आम्हाला माहिती आहे त्याचं मोठं कारण काय आहे, तर मनुष्याच्या जीवनामध्ये असणारं पाप. या पापामुळं, देवाविरुद्ध केलेल्या बंडखोरीमुळं मनुष्य जो आहे हा देवापासून विभक्त होतो. आम्हाला माहिती आहे की जणू काही ना दोघ जण वेगवेगळ्या टोकाला
परमेश्वर देव जो पवित्र परमेश्वर आहे तो एका टोकाला आहे आणि मनुष्य जो पापमय अवस्थेमध्ये तो एका टोकाला आहे. आणि यांच्यामध्ये एक फार मोठी दरी आम्हाला पाहायला मिळते. ती दरी, त्या दरीमध्ये मार्ग तयार करण्याकरिताच प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला. जर प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला नसता तर प्रियांनो, मला माझ्या पापमय अवस्थेमधून या परमेश्वराच्या जवळ कधीच जाता आलं नसतं, कधीच मला ते जाता आलं नसतं. हे केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच मला ते शक्य होतं. प्रभू येशू ख्रिस्त हरवलेले या शोधण्याकरिता या जगामध्ये तो आलेला आहे. विभक्त होणे, परमेश्वरापासून विभक्त असण्याची ही अवस्था आणि ही स्थिती आहे. आता स्वतःला प्रश्न करा बरं, मी हरवलेला आहे काय? जर आज मी परमेश्वरापासून विभक्त आहे तर मी हरवलेला आहे. आज जर मी परमेश्वराच्या विरुद्ध पापमय जीवन जगत आहे तर मी हरवलेलाच आहे. आज जर मी परमेश्वराने करू नको म्हटलेल्या अशा सर्व गोष्टींमध्ये मी स्वतःचं जीवन जगत आहे तर मी हरवलेलाच आहे. आणि मला शोधण्यासाठी हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो आलेला आहे. प्रियांनो, पाप आणि निष्काळजीपणाचं जीवन मनुष्याला परमेश्वरापासून विभक्त करतं. पाप आणि निष्काळजीपणाचं जीवन है ना. आम्हाला माहिती आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा केली. याचा अर्थ हा आहे का की आम्ही आता कसंही जीवन जगू शकतो? निष्काळजीपणाचं जीवन जर मनुष्य जगणार तर परमेश्वरापासून तो विभक्त अशा प्रकारचा त्या ठिकाणी होणार. प्रियांनो, परमेश्वरापासून विभक्त असणे. हरवलेला व्यक्ती कसा असतो? एकटा असतो ना. आजूबाजूला बरेच लोक असतील ना, जगामध्ये गर्दी भरपूर असेल, परंतु जर तो त्याच्या आई वडिलांपासून, जर तो त्याच्या कुटुंबापासून हरवलेल्या अवस्थेमध्ये आहे तर त्याच्या आजूबाजूला असलेली गर्दी त्याच्या काही उपयोगाची नाही. ती गर्दी त्याचं सांत्वन करू शकत नाही, ती गर्दी त्याचे अश्रू पुसू शकत नाही. जोपर्यंत त्या लेकराला त्याचे आई वडील दिसत नाही, प्रियांनो, त्याचे अश्रू थांबत नाही, त्याचं रडणं थांबत नाही. आणि जर आई वडील सापडले नाही तर त्याची स्थिती, त्याची अवस्था जी आहे ती अधिक आणि अधिक वाईट अशा प्रकारची होत जाते. एकटेपणा त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. जर आम्ही देवापासून विभक्त जर आहोत, मनुष्य जर देवापासून विभक्त आहे तर तो या जगामध्ये एकटा आहे. प्रियांनो, मग तुमच्याकडं तुम्ही श्रीमंत असा की तुम्ही गरीब असा, तुमचं कुटुंब लहान असू द्या, तुमचं कुटुंब फार मोठं असू द्या, किंवा समाजामध्ये तुमची कितीही मोठी स्थिती, कितलाही मोठं पोझिशन तुमचं असू द्या, परंतु जर आम्ही देवापासून विभक्त आहोत तर ह्या जगामध्ये आम्ही हरवलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आहोत. प्रियांनो, कुठलीही गोष्ट, कुठलीही स्थिती किंवा कुठलीही पोझिशन आम्हाला आमच्या उपयोगाची नाही. कारण आमचं जे मूळ आहे ना, ओरिजिन जे आहे, आम्ही देवापासून आहोत, आम्ही देवाचे आहोत. आणि जर मग आम्ही देवापासूनच जर आम्ही विभक्त आहोत तर मग या जगामधली गर्दी, या जगामधलं सुख, या जगामधल्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आम्हा प्रत्येकासाठी व्यर्थ होऊन जातात. आणि म्हणून हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करत राहायला पाहिजे की मी माझ्या परमेश्वरासोबत आहे काय, मी त्याच्यासोबत चालत आहे काय, माझा हात त्याच्या हातांमध्ये आहे काय, तो मला घेऊन चालवत आहे काय, मी माझ्या जीवनामध्ये पापाधीन जीवन जगत आहे का, मी माझ्या जीवनामध्ये व्यसनाधीन जीवन जगत आहे का, किंवा माझ्या जीवनामध्ये अशी कुठली गोष्ट आहे का की ज्यामुळं आज मी परमेश्वरापासून विभक्त होईल आणि या जगाच्या गर्दीमध्ये मी एकटा पडेल. प्रभू येशू ख्रिस्त
हरवलेले शोधावयास या जगामध्ये तो आला प्रियांनो. काय आवश्यकता होती त्याला? काय गरज होती त्याला? काय आवश्यकता होती? काय गरज होती त्याला? कारण त्याला अवस्था माहित आहे, त्याला परिणाम माहित आहे. त्याला माहित आहे की जर माझे लोक हरवलेल्या अवस्थेमध्ये राहिलेत तर ते धोक्यात आहेत, ते संकटात आहे, त्यांचं नुकसान होणार आहे, त्यांचा नाश त्या ठिकाणी होणार आहे प्रियांनो. ना हरवलेली जी लेकरं असतात ना, जे एन्जॉय करत असतात, त्यांना माहित नसतं की ते किती मोठ्या संकटामध्ये असतात. आई वडील का चिंता करतात? आई वडिलांना का काळजी असते बरं? कारण आम्हाला माहित असतं की जर आमचं लक्ष आमच्या लेकरांकडे नसलं तर काय होऊ शकतं, काय होऊ शकतं. परमेश्वराला माहित आहे की जर आम्ही त्याच्यापासून विभक्त असलो, जर आम्ही या जगामध्ये एकटे असलो तर त्याचा किती भयंकर परिणाम हा आमच्या जीवनावरती होतो प्रियांनो. आणि म्हणून हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शोधण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. आम्ही एकटं असू नये याकरिता हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस एखादा शिकारी शिकार करतो तो सगळ्यात पहिले काय करतो? तो पहिल्याने त्या कळपाकडे बघतो की मला कोणाची शिकार करता येईल, या कळपामध्ये कोण आहे की ज्याची शिकार मला करता येईल. आणि मग एकदा का त्याने त्याचं टार्गेट सेट केलं, त्याला कोणाची शिकार करायची आहे हे एकदा का त्याने सेट केलं, त्याने पक्क केलं की मग तो दुसरं काय करतो माहितीये? त्या शिकारला त्या कळपापासून तो विभक्त करतो, वेगळं करतो. तुम्ही पाहिली असेल शिकार आहे ना टीव्ही वरती, तुम्ही या गोष्टी बघितल्या असतील. या सर्वसाधारण गोष्टी आहेत. ज्यावेळेस शिकारी त्या शिकारच्या मागे लागतो, त्याचा प्रयत्न हा असतो की त्याला त्या कळपापासून वेगळं करावं, विभक्त करावं. आणि एकदा का तो एकटा झाला, एकदा का तो विभक्त झाला की मग त्या ठिकाणी ते जे शिकार आहे तो शिकारी सहज रीतीने त्या ठिकाणी त्याची शिकार तो करू शकतो. सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं हे शोधित फिरतो. तो कळपाकडं त्याची नजर ठेवून असतो की मला कोणाची शिकार करता येईल, मला कोणाची शिकार करता येईल, त्याची नजर असते. आणि मग त्याचा दुसरा प्रयत्न असतो की मला ह्या ज्यावरती माझं लक्ष आहे त्याला मला कसं विभक्त करता येईल, त्याला परमेश्वरापासून कसं विभक्त करता येईल, त्याला या कळपापासून कसं विभक्त करता येईल, मी कसं त्याला एकटं करू शकतो. आणि कारण एकदा का त्याला एकटं केलं की मग तो माझ्यासाठी सोपी शिकार बनतो, सहज त्या ठिकाणी मी त्याची शिकार करू शकतो. अशक्त, एकटे हे लवकर या गोष्टींना बळी पडतात प्रियांनो. आज ही जी अवस्था आमच्या जीवनामध्ये येते ती परमेश्वर देव बापाला माहित आहे. आणि म्हणून तो आमचा शोध करण्यासाठी या जगामध्ये तो आला. देवाची इच्छा नाही की कोणाचाही नाश व्हावा. देवाची इच्छा काय आहे? आम्हा प्रत्येकाला जीवन मिळावं, है ना? आम्हा प्रत्येकाला जीवन मिळावं ही त्याची इच्छा आहे प्रियांनो, ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो आलेला आहे यासाठी की कोणाचाही नाश होऊ नये. प्रभू येशू ख्रिस्ताने सुंदर दाखला दिला ना. कोणा एकाकडे 100 मेंढरं होती, काय झालं? किती हरवली? त्यातली एकच, फक्त खरंच एकच हरवली. काय करतो तो? त्या 99 मेंढराला ना ठेवतो आणि ते एक मेंढरू शोधण्यासाठी तो त्या ठिकाणी जातो. वास्तविक पाहता 99 मेंढरं आहे ना, 99 मेंढरं आहे, पुष्कळ आहे माझ्याकडे, जाऊ दे एखादं हरवलं तर हरवलं, काय हरकत नाही. पण तू तसं नाही. एक मेंढरू
हे मेंढपाळासाठी फार महत्वाचं आहे ना. तुम्ही आणि मी 100 पाहणार, 100चा कळप आम्ही पाहणार, परंतु जो खरा मेंढपाळ असतो ना, तो त्या 100 प्रत्येकाला ओळखतो, ज्याच्या त्याच्या नावाने ओळखतो. तुम्ही आणि म्हणाल एवढे नाव काय लक्षात ठेवायचे, कसे लक्षात ठेवायचे? परंतु जो मेंढपाळ आहे ना, त्याला माहीत असतं की जे हरवलेलं मेंढरू आहे त्याचं महत्व त्याच्यासाठी काय आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी एक है ना, फार स्पष्टपणे वचनात सांगितलेलं आहे की तो ज्याला त्याला त्याच्या नावाने हाक मारतो, ज्याला त्याला त्याच्या नावाने तो हाक मारतो, कारण कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची मुळीच इच्छा नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो आलेला आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो आलेला आहे यासाठी की कोणाचाही नाश होऊ नये, यासाठी की आम्ही मनुष्य जे हरवलेल्या स्थितीमध्ये आहेत त्यांना शोधावं आणि मग त्यांच्यासाठी ते सापडल्यानंतर स्वर्गामध्ये त्यांच्यासाठी आनंद साजरा केला जावा. मी तुम्हाला 2 वेळेस प्रश्न विचारला, आम्ही हरवलेले आहोत काय? आणि उत्तर हे आहे की आम्ही हरवलेले नाही. परंतु असं काही आहे का की ज्यावरून आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करू शकतो की आम्ही खरंच हरवलेल्या अवस्थेमध्ये आहोत काय? आम्हाला कसं कळेल है ना? जी व्यक्ती हरवलेली असते, जिला माहीतच नाही की ती हरवलेली आहे, तिला या गोष्टीची जाणीव कशी व्हावी की ती हरवलेल्या अवस्थेमध्ये आहे? हे देखील तितकंच महत्वाचं आहे. हे देखील तितक्याच महत्वाचं आहे की जी व्यक्ती हरवलेली आहे ना, तिला या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे की ती हरवलेली आहे, तर ती पुन्हा आपल्या घराकडं जाण्याचा प्रयत्न ती करेल. परंतु जर माहीतच नाही तर मग त्या हरवलेल्या अवस्थेमध्ये, त्या धोक्याच्या अवस्थेमध्ये ती व्यक्ती आपलं जीवन जगत असते. प्रियांनो, आम्ही हरवलेले आहोत हे कसं ओळखावं? त्याचं चिन्ह काय आहे? आम्ही काही या गोष्टींद्वारे आमच्या जीवनाचं परीक्षण करू शकतो की आम्ही हरवलेल्या अवस्थेमध्ये आहोत काय. जर आम्ही स्वतःला देवापासून लपवत आहोत, जो पहिला प्रकार मी सांगितला की मनुष्य स्वतःला देवापासून लपवून घेतो, जर हा प्रकार आमच्या जीवनात आहे ज्यामुळे आम्ही म्हणू शकतो की आम्ही देवापासून हरवलेले आहोत, म्हणजेच आम्ही काय केलेलं आहे, स्वतःला देवापासून लपवून घेतलेलं आहे. मग आम्ही घेतलेलं आहे याचं उत्तर आम्हाला माहित आहे. अशी व्यक्ती म्हणूच शकत नाही की मला कळालंच नाही, मला माहीतच नाही. त्या व्यक्तीकडं कारणच नाही ना, तिला कुठलंच एक्सक्यूज त्या ठिकाणी नाही, कारण तिने स्वतःला देवापासून विभक्त असं करून घेतलेलं आहे. जे खऱ्या अर्थाने हरवलेले असतात, प्रियांनो, जे खऱ्या अर्थाने हरवलेले असतात, ज्यांना समजत नाही, त्यांच्यासाठी आम्हाला काय पाहता येईल? प्रियांनो, अशी जी अवस्था असते, मी तुम्हाला सांगितलं की जीवनामध्ये एकटेपणा आम्हाला जाणवतो. आज जगाच्या गर्दीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आम्ही एकटे आहोत काय? सर्व आमच्या अवतीभोवती आहे, परंतु आम्ही एकटेपणाच्या त्या भावनेमध्ये आमचं जीवन जगत आहोत काय, याचा विचार आम्ही करू शकतो. सगळं काही व्यवस्थित आहे, परंतु तरीही आमच्या जीवनामध्ये अस्थिरता आणि अशांतता आहे काय? कोणीही आमच्याकडे पाहिल्यानंतर सगळेजण म्हणतील की फार सुखी आहे, परंतु आतून जर आम्ही अस्थिर आणि अशांत आहोत तर प्रियांनो, आम्ही कदाचित हरवलेल्या अवस्थेमध्ये आहोत. भीती आणि असुरक्षितपणा जर आम्हाला वाटतो, काही कारण नाहीये घाबरण्याचं, सगळे आमच्या अवतीभोवती आहे, परंतु तरी जर भीती आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही असुरक्षित आहोत, तर आम्ही हरवलेल्या अवस्थेमध्ये आहोत. प्रियांनो, जर
दैवी गोष्टींपेक्षा जगातील गोष्टी आम्हाला जास्त आकर्षित करतात आणि आम्ही त्यामध्ये जास्त रममाण होतो, तर हे देखील एक चिन्ह आहे की आम्ही हरवलेल्या अवस्थेमध्ये आहोत. आम्ही दैवी गोष्टींकडे आकर्षित होण्यापेक्षा, आम्हाला देवाच्या कामाकडे आकर्षित होण्यापेक्षा आम्हाला जर जग आकर्षित वाटतं, जर आम्ही जगातील गोष्टींकडे आकर्षित होत आहोत, तर हे देखील एक चिन्ह आहे की आम्ही हरवलेल्या अवस्थेमध्ये आहोत. जग काही कोणत्या गोष्टींमध्ये हरवलेला होता? प्रभू येशू ख्रिस्त जर म्हणतो की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधाव्यास आलेला आहे, जग काही कोणत्या गोष्टींमध्ये हरवलेला होता? जग काही जगामध्ये आणि जगातील गोष्टींमध्ये हरवलेला होता. त्याला काही कमी होती का? श्रीमंत होता, कुटुंब आहे त्याच्याकडं, जगामध्ये म्हणा त्याला एक विशिष्ट स्थान आहे, अधिकारी लोकांमध्ये त्याला स्थान आहे, लोकांच्या जीवनामध्ये त्याचं भय आहे. जरी लोक त्याच्या मागं कुरकुर करतायत, हा पापी आहे, हा वाईट आहे, हा असा आहे, हा तसा आहे, परंतु त्याच्या समोर मात्र है ना, ही त्याची अवस्था, ही पोझिशन त्याची आहे, परंतु तो हरवलेल्या अवस्थेमध्ये आहे. याच सर्व गोष्टी का बरं तो प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्याचा प्रयत्न करत आहे? का बरं त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला पाहायचं आहे? कारण ज्यावेळेस मनुष्य अशा प्रकारचं जीवन जगत असतो ना, एकटेपणामध्ये, अस्थिर, अशांत, भीती, असुरक्षितपणा, प्रियांनो, मनुष्य हा देवाकडं येण्याचा प्रयत्न करत असतो. देवाचा आत्मा आमच्या जीवनामध्ये, आम्हाला देवाची गरज आहे, आम्ही हरवलेल्या अवस्थेमध्ये आहोत याची जाणीव देवाचा आत्मा आम्हाला करून देत असतो आणि तो आम्हाला देवाकडं घेऊन येण्याकरिता आमच्या जीवनामध्ये प्रयत्न करीत असतो. जक्कय उंबराच्या झाडावरती चढला कारण त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला पाहायचं होतं. हरवलेल्या अवस्थेमध्ये असणारी ही व्यक्ती जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला पाहते, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरामध्ये येतो, त्याच्या जीवनामध्ये आम्हाला बदल, त्याच्या जीवनामध्ये आम्हाला परिवर्तन दिसून येतं, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हा देखील अब्राहमाचा पुत्र आहे ना. आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास आणि तारावयास या जगामध्ये आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त कसा शोधतो बरं? तो मनुष्याचा शोध कसा करतो? प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा शोध कसा करतो? जी व्यक्ती हरवलेल्या अवस्थेमध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीचा शोध कसा करतो? तो पहिल्याने आमच्या जवळ येतो, तो पहिल्याने आमच्या जवळ येतो. प्रियांनो, है ना, किती अंतर असेल पृथ्वी आणि स्वर्गामध्ये? किती अंतर असेल बरं? किती अंतर असेल? काही आहे का? काही कॅल्क्युलेशन आहे का आमच्याकडं? पृथ्वी आणि स्वर्ग किती अंतर असेल? त्या ठिकाणाहून तो आमच्याकडं आला, त्या ठिकाणाहून तो आमच्याकडं आला. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्याच्या जवळ येतो, मनुष्याच्या जवळ तो येतो यासाठी की त्याला शोधावं, है ना. असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या यरियोमध्ये प्रवेश करतो, असं म्हटलेलं आहे की हा जक्कय त्या उंबराच्या झाडावरती चढला आणि मग तिथं समोर असं लिहिलेलं आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वाटेने जावयाचे होते, त्याचा रूट तो होता. कशासाठी जायचं होतं? कारण त्याला जक्कयाला शोधायचं होतं, त्याला जक्कयाला भेटायचं होतं. प्रभू येशू ख्रिस्त कसा आम्हाला शोधतो? तो आमच्या जवळ येतो. दुसरी गोष्ट काय करतो माहिती? प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हाक मारतो. त्याने कशी जक्कयाला हाक मारली? त्वरा करून खाली ये, मला आज तुझ्या घरी उतरायचंय. जक्कया, जक्कया. कधी आली का आमच्या कानावरती अशी हाक? प्रभू ख्रिस्ताची हाक कधी आमच्या कानावरती आली का? माझ्या मुला, माझ्या मुली, असं करू नकोस, असं करू नकोस. कधी आली का हाक आमच्या कानावरती? कधी आमच्या आत्म्यामध्ये आम्हाला अशी हाक ऐकायला मिळाली का?
मी तुझ्यावरती प्रेम करतो, या गोष्टी करू नको, तू यातून बाहेर ये, या गोष्टी तू करू नको, यातून तू बाहेर ये. प्रभू येशू ख्रिस्त दुसरी गोष्ट काय करतो, तो आम्हाला हाक मारतो, तो आम्हाला हाक मारतो है ना. प्रकटीकरण 3:20 वचन तुम्हाला आठवत असेल है ना. तो आमच्या जवळ येतो आणि आमच्या हृदयाशी तो ठोकतो आणि काय म्हटलेलं आहे की जर कोणी त्याच्यासाठी दार उघडेल तर तो त्याच्याबरोबर आत जाईल आणि त्याच्याबरोबर जेवण करेल. ही सहभागिता आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जक्कयाच्या जवळ आला, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने जक्कयाला हाक मारली आणि जक्कयाने मोठ्या आनंदाने त्याचं आगत स्वागत केलं. प्रियांनो, मोठ्या आनंदाने जक्कयाने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये घेतलं. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जक्कयाची सहभागिता त्या ठिकाणी दिसून येते. प्रियांनो, ही सहभागिता आहे. पहिले कसे होतो आम्ही? विभक्त, हरवलेले होते. म्हणजेच काय होतं? आम्ही देवापासून विभक्त होतो. परंतु आता जेव्हा हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जवळ आला, ज्यावेळेस त्याने आमच्या हृदयाचं दार ठोकलं, ज्यावेळेस आम्ही त्याला आमच्या हृदयात आत घेतलेलं आहे, आता आम्ही विभक्त नाही. आता आम्ही विभक्त नाही. त्याने आम्हाला शोधून काढलेलं आहे आणि आता आम्ही त्याच्या बरोबर सहभागितेमध्ये आहोत. पूर्वी जे आम्ही नाशाच्या त्या संकटामध्ये, धोक्यामध्ये होतो, आता नाशाच्या धोक्यामध्ये आम्ही नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्याने आम्हाला शोधून काढलेला आहे. हा आमच्यासाठी आनंद आहे. आम्ही का आनंद साजरा करायचा आहे? कारण आम्ही पूर्वी हरवलेले होतो. जर आम्ही सापडलो नसतो तर कदाचित आज आमची अवस्था फार वाईट असती. परंतु त्याने आम्हाला शोधून काढलं. आता आम्ही त्याच्याबरोबर सहभागितेमध्ये आहोत. आता आम्हाला घाबरण्याची गरज नाही. आता आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. परंतु परत फिरून प्रश्न आहे की खरंच आम्ही त्याची वाणी ऐकली का? त्याच्या येण्याला आमच्या जीवनामध्ये प्रतिसाद दिला का? आम्ही त्याच्यासाठी आमचं दार उघडलं का? त्याला आम्ही आतमध्ये घेतलं का? आम्ही त्याच्याबरोबर त्या सहभागितेमध्ये आहोत काय? हे महत्वाचं आहे. जर आज आम्हाला ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद आमच्या जीवनामध्ये नाही, जर आम्हाला केवळ ती एक फॉर्मॅलिटी म्हणून वाटते, तर कदाचित याचा अर्थ असा होऊ शकतो की आम्ही अजूनही ख्रिस्ताकरिता आमच्या अंतःकरणाचं दार उघडलेलं नाही. अजूनही आम्ही हरवलेल्या अवस्थेमध्ये आहोत. अजूनही आम्ही सापडलेलो नाही. प्रभू येशू ख्रिस्त हरवलेले शोधावयास या जगामध्ये आला. जितक्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला, जितक्यांनी त्याला आपल्या अंतःकरणात घेतलेलं आहे, जितके जण आज त्याच्या सहभागितेमध्ये आहेत, ते आता हरवलेले नाहीत. त्या प्रत्येकाला त्याने शोधून काढलेलं आहे. ज्या अर्थी त्याने शोधून काढलेलं आहे, त्या अर्थी आता आम्ही सुरक्षित आहोत. त्या अर्थी आता आम्हाला जीवनाची खात्री आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. प्रियांनो, या आपले डोळे बंद करूया आणि स्वतःला हा प्रश्न करूया की मी हरवलेल्या अवस्थेमध्ये आहे की मी सापडलेला आहे? मी सापडलेला आहे. हरवलेले असणे, संकटात, धोक्यात असणे. कोण हरवलेले आहेत? जे स्वतःला देवापासून विभक्त ठेवतात, ते हरवलेले आहेत. जे जक्कयाप्रमाणे द्रव्याच्या लोभात आहेत, ते हरवलेले आहेत. जे जगिक जीवनामध्ये, जगातल्या गोष्टींमध्ये रममान झालेले आहेत, आज ज्यांना देवाकरिता कुठलीही ओढ, आकर्षण, वेळ ज्यांच्याकडे नाही,
आज आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे की आम्ही स्वतःला हा प्रश्न करावा, मी हरवलेला आहे काय? पापमय जीवनामध्ये, व्यसनाधीन जीवनामध्ये, यामुळं मी स्वतःला देवापासून विभक्त, वेगळं अशा प्रकारचं जीवन मी जगत आहे काय? अस्थिरता, अशांतता, भीती, असुरक्षितपणा आमच्या जीवनात आहे काय? हा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला शोधतोय. तो तुमच्या हृदयाचं दार ठोकतोय. त्याला आपल्या अंतःकरणात घ्या. तो आतमध्ये येईल. त्याची सहभागिता तुमच्या सोबत असेल. तुमची अस्थिरता, अशांतता, भीती, असुरक्षितपणा तो नाहीशी करेल. तुम्हाला सुरक्षित तो करेल. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो आणि आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूचे. प्रभू, जर तू आला नसता, जर तू पैतदेव बापा आमचा शोध घेतला नसता, जर तू आम्हाला हाक मारली नसते, तर प्रभू आम्ही जगामध्ये असतो, धोक्यामध्ये, त्या नाशाकडं आमचं जीवन हे वाटचाल करत असतं. प्रभूचे आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तू आमच्याकडं आला, तू हाक आम्हास मारली आणि तू आम्हा शोधून काढलं आणि या मंडळीमध्ये तू आम्हास घेऊन आला. पवित्र देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि आम्ही तुझी स्तुती करतो. पवित्र देव बापा, आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. पुष्कळदा आम्ही चुकतो, निष्काळजीपणाने आमचं जीवन जगतो. प्रभू, तू आमची क्षमा कर. ज्या प्रकारे सापडण्याचा आनंद मेंढपाळ साजरा करतो, प्रियांनो, देव बापा आमची प्रार्थना आहे प्रभूची, हरवलेल्या अवस्थेतून सापडलेल्या अवस्थेमध्ये येण्याचा जो आनंद आहे, त्याने तू आम्हाला भरून काढ. त्याने तू आम्हाला भरून काढ. होय प्रभूची, हा ख्रिस्त जन्मोत्सव आम्हाकरिता खऱ्या आनंदाचा तू होऊ दे. प्रभू, तुला धन्यवाद दे. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस उभं राहूया. भक्ती झाल्यानंतर कार्यक्रम पत्रिका आपल्या सर्वांना देण्यात येतील. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे, तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य, आमेन. सुवंद्य देवा परात्पर सवा त्याला खाली वर तो बाप पुत्र आत्माचा ते क्याला ध्यानंत आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.